नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरी आणि एक्सपायरीच्या दिवशी कशा पद्धतीने मार्केट राहील याचं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि ज्याप्रमाणे आपलं ॲनालिसिस होतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी मार्केट साईडवेज राहण्याचा प्रयत्न केला आहे. ओके. तर कंप्लीट झिगझॅग जे मी काल पॅटर्न व्हिडिओमध्ये काढून दाखवले होते, सेम पद्धतीचे पॅटर्न आपल्याला बघायला मिळाले. तुम्ही बघा इथे वरती खालीने एक नॅरो रेंजमध्ये ते झालं आणि 24,000च्या आसपास सेटल होईल. हे क्लिअरली मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं. तर याचा अर्थ असा आहे का, की डेटा आपल्याला सगळं सांगतो आणि ॲज इट इज असं काही होतं. तर मित्रांनो तसं नाही आहे. हा डेटा जो आहे, हा काही पॅटर्न आहेत. म्हणजे इथून मागे जर असे काही डेटा झाले होते, तर त्याचं काय हिस्टॉरिक एव्हिडन्स होते आणि कशा पद्धतीचं त्यांचं गणित आहे. मोठ्या प्लेयर्सला की काय केल्यानंतरून फायदा होईल आणि त्यांचा इंटरेस्ट कशात आहे, तर ह्या गोष्टींनी मार्केट असंच राहिलं आहे. मी कालच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं. त्या प्रकारे एक नॅरो रेंज आणि 24,000च्या आसपास मार्केट सेटल होईल अशा हिशोबाचं ॲनालिसिस ते होतं. आणि ते बऱ्यापैकी सेम तिथेच राहण्याचा प्रयत्न झालेला आहे. ओके. सो मित्रांनो, ह्याच्यावरती काही ब्लाइंडली जाऊन ट्रेड करायचं आहे का? तर अजिबात नाही मित्रांनो. ह्याच्यावरती अजिबात असं ब्लाइंडली ट्रेड नाही करायचं. मी ऑप्शन बाईंगला अजिबात महत्त्व देत नाही. ऑप्शन बाईंग हे इज इक्वल टू डेथ आहे माझ्यासाठी. ओके. जर तुम्ही हा डेटा ऑप्शन बाईंगसाठी वापरत असाल, तर मित्रांनो हे वॉर्निंग समजा किंवा एक डिस्क्लेमर समजा, की हे ऑप्शन बाईंगसाठीचा हा डेटा नाही आहे. ओके. ह्याच्या बेसवर आपण काही हेजिंग आणि सेलिंग करून त्या ठिकाणी थोडंसं प्रॉफिट जरी कमी झाला तरी लॉस कॅप करू शकतो का? तर यस, त्यासाठी हा डेटा वापरायचा आहे. काही डेटाचे पॉईंट आहेत, 5-6 पॉईंट आहेत, ते मी तुम्हाला शिकवत असतो. ते समजून घ्या. फक्त आणि फक्त हा इंट्राडेचा किंवा हा ई-ओ-डीचा डेटा हा एकमेव पॅरामीटर असू शकत नाही ट्रेडिंगला. ट्रेडिंगला बरेचसे कांगावे आहेत, ते समजून घेणं गरजेचं आहे. ओके. तर आता उद्या 29 तारीख आहे. डेटा जो आलेला आहे तो कसा आला आहे आणि पुढचं काय इम्पॅक्ट आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके. सो 8,90,000च्या पोझिशन आहेत त्या आता वाढून आलेल्या आहेत 9,65,000 वरती. तर एवढ्या पोझिशन आहेत आणि डेटा जो आहे तो अनवाइंड झालेला आहे. म्हणजे आज एक्सपायरी असल्यामुळं या सगळ्या पोझिशन कमी झाल्या. इथं बघा 34 लाखच्या पोझिशन 17,57,000 वरती आल्यात. ह्या 30, 31, 32, 38 लाखाच्या पोझिशन ऑलमोस्ट अर्ध्या-अर्ध्या झालेल्या आहेत आणि तरीसुद्धा इथे 9.5 लाखाच्या पोझिशन कोणीतरी रिटेलरने पॉझिटिव्ह घेऊन गेलेलं आहे. तर याचा अर्थ ह्याचा व्हाईस वर्सा इथं सगळं होत असतं. तर ह्या निगेटिव्ह पोझिशन मोठ्या प्लेयरच्या ॲज इट इज कॅरी आहेत. ओके. याचा जर डिफरन्स पाहिला तर ऑलमोस्ट 5 लाखाच्या ज्या आहेत त्या डायरेक्शनल शॉर्ट अजूनही मार्केटमध्ये आहेत. ओके. पण इन बिटवीन आता फेडची न्यूज काय येईल हे सगळं डिसाईड करेल मार्केटचा मूड आणि माहोल. ओव्हरऑल डेटा निगेटिव्ह आहे. ओके. आणि कदाचित जो एक पॉझिटिव्ह हे घेऊन जायचं आहे लोकांना, तर अशा हिशोबाचं मार्केट जे आहे एस-जी-एक्स थोडंसं पॉझिटिव्ह दिसतंय. आता बघणं हे इम्पॉर्टंट आहे, की एस-जी-एक्स जरी पॉझिटिव्ह दिसत असलं, तर खरंच त्या लोकांचा मूड पॉझिटिव्ह आहे का? आणि रेट कट होणार की नाही होणार? ओके. मेजॉरिटी ऑफ ॲनालिसिस असं आहे लोकांचं, की रेट कट नाही होणार. ॲज इट इज जे आहेत रेट तेच ठेवणं त्यांना बेटर आहे. तर नो चेंज हा एक त्या ठिकाणी की फॅक्टर असू शकतो. तर हे कुठल्यातरी अँटिसिपेशनवरती असेल, रेट कट झाला तर फायदा होईल किंवा अशा हिशोबाने हे पॉझिटिव्ह घेऊन काही चालले असतील. पण मित्रांनो, ओव्हरऑल डेटावरती तर थोडीशी निगेटिव्हिटीज दिसते. कदाचित नो रेट चेंज होऊन जरी वरती ओपन झालं तरी ते टिकेल अशी शक्यता कमी वाटते. ओके. डिपेंड ऑन न्यूज. ओके. सो हे कधीतरी इव्हेंट असतात, ते त्याला पण आपण रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ डेटा. तर डेटा आपलं काम करत राहील. इंट्राडेचे चेंजेस होतात ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ओके. सो हे डाऊवरती अशा पद्धतीचे पॉझिटिव्हिटी आत्ता सध्या दिसते. ओके. मी व्हिडिओ शूट करतोय 9:45 ओके. सो अगेन आता आज काही दिवसभरात ट्रेड झाले त्याबद्दल आपण बोलू. ओके. कोफोर्सचा शेअर होता. एका शेअरमध्ये थोडासा कदाचित स्टॉप लॉस हिट झाला असेल. काही लोकांनी तो घेतला नसेल कारण तो इमॅच्युअर पॅटर्न होता. तर कोफोर्स सारखा शेअरमध्ये आपल्याला चांगला रिस्क रिवॉर्ड आपल्याला बघायला मिळाला आहे. तर अशा हिशोबाचं गणित आहे. अर्ली स्टेजला आयडेंटिफाय करण्याचा फायदा असा होतो की दिवसभराची जी रॅली आहे मोठी ती आपल्याला कॅप्चर करता येते. सो आजच्या दिवसाचा हा विनिंग प्लेयर होता की ज्याने चांगले रिटर्न दिले आपल्याला. एकाने स्टॉप लॉस हिट केलेला आहे. ओके. आणि गॉडफ्राय फिलिपमध्ये फार चांगल्या पद्धतीचा निगेटिव्ह मूव्ह आपल्याला तो कॅप्चर करता आलेला आहे. ओके.
ही सिगारेट बनवणारी कंपनी आहे. प्रीमियम सिगारेट बनवते. पण काही निगेटिव्हिटी असेल तर आपण अर्ली स्टेजलाच शॉर्ट करून फार चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट या ठिकाणी आज बुक केलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीचं गणित आहे मित्रांनो. हे जे खाली येणारे स्टॉक्स आहेत, हे सरळ-सरळ खालीच का येणार एवढ्या स्मूथली? जे वरती जातात ते वरतीच का जाणार? तर त्याच्यापाठी काही लॉजिक आहे. त्याच्यापाठी काही मोठे प्लेयर्स आहेत, मोठे कार्यकर्ते आहेत, जे काहीतरी एक पॅटर्न घडवत असतात, काहीतरी एक कांड करत असतात मागं. तो समजून घ्यायचा असेल तर तुम्ही हे करू शकता, एनरोल करू शकता. ओके. भरपूर लर्निंग होणार आहे. 60-70 तासांचं लर्निंग आहे ऑलमोस्ट. 3 बॅचचे मागचे बॅक टेस्टेड सगळे व्हिडिओज त्यामध्ये काय झालं होतं ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकाल. अशा हिशोबाचं हे आहे. त्याला आपण सेकंड फेज ट्रेड म्हणतो. ठीक आहे. अशा हिशोबाचं होतं आजचं गणित. निफ्टी ओव्हरऑल आता क्लोज झालेली आहे 24,000 च्या आसपास. तर ही एक सायकॉलॉजिकल लेव्हल आणि न्यूजचा इम्पॅक्ट कसं हे करतो, मार्केटच्या शॉर्ट्स कव्हर होतात का, हे बघणं इम्पॉर्टंट आहे. तर मोर ऑर लेस उद्यासाठी न्यूज आणि बाकीच्या गोष्टी डिसाईड करतील मूड माहोल. ओके. सो डेटा इमॅच्युअर असतो अशा काळात. जर पॉझिटिव्हिटी आली तर हे सगळं कार्यक्रम होईल आणि पॉझिटिव्ह फार चांगल्या पद्धतीने वरती बघायला पण मिळू शकतं. ओके. सो थँक थांबूया आजच्या या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो. जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. थँक